तुम्हाला पण माझ्यासारखा कधी कधी भाजीपोळी खायचा कंटाळा येतो का? चला तर मग मी आज अशी झटपट रेसिपी सांगणार आहे. चवीला तर नंबर एकच हो, पण होणार पण एकदम फास्ट. त्याच्यासाठी मूग डाळ छान अशी शिजवून घेतलेली आहे मऊसर. काही भाज्या वगैरे कट करून घेतल्यात. गॅस ऑन केला आणि गॅसवरती कढई ठेवून गॅस स्लोच करा, स्पीड नका ठेवू जास्त गॅसची. त्याच्यामध्ये तेल टाकायचं आहे, छान कट केलेलं लसूण, जिरे टाकायचे आणि हिरवी मिरची पण कट केलेली होती ती पण त्याच्यामध्ये टाकून द्या. आणि ग्रीन पीस होते ते पण त्याच्यामध्ये टाकून छान मिक्स करून त्याच्यामध्ये काही घरगुती मसाले वगैरे टाकायचे. त्या अगोदर ग्रीन पीसमध्ये थोडंसं मीठ टाकून झाकून ठेवा. नंतर त्याच्यामध्ये हळद आणि घरगुती मसाला आणि लाल मसाला पण टाकायचा. हिरवी मिरची टाकल्यामुळं लाल मसाला कमीच टाका, त्याच्यामुळे शिजवलेली डाळ टाकायची. आणि गरमच पाणी टाका, थंड पाणी टाकू नका, कारण थंड पाणी टाकल्याच्या नंतर ते फिसळतं. त्याच्यामुळे गरम पाणी टाकून हे बघा एवढं पातळ झालं पाहिजे. आणि पोळ्याची कणिक अशी जाडसर मळलेली होती मी. आपण नॉर्मल पोळ्याची जशी कणिक मळतो त्याच्यापेक्षा थोडीशी घट्ट मळा आणि छान अशी पातळ पोळी लाटून घ्या. आपण पोळी लाटतो त्याच्यापेक्षा पातळच झाली पाहिजे, त्यासाठी हातावरती घेऊन बघा. आणि हे बघा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे, वरतून मीठ टाकून घ्या छानपैकी. आणि जी पोळी लाटलेली होती त्याचे छान असे काफ करून घ्या त्याचे आणि त्याच्यामध्ये वरणामध्ये सोडून द्या. आपली रेसिपी तयार आहे. या मग जेवायला आणि व्हिडिओला लाईक सबस्क्राईब नक्की करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. सो बाय बाय.